माझी फ्रेंड आहे. हा. ती आहे ना खूप म्हणजे खूप असं तुझ्यावर प्रेम करते. अच्छा. हा, गेली 2 वर्ष झालं ती करते. म्हणजे 2 वर्षामध्ये कमी तर नाही झालं पण वाढत गेलं उलट. हा, ती गेली 2 वर्ष आहे ना खूप करते प्रेम तुझ्यावर. आणि म्हणजे तुझ्या प्रॉपर्टीवर किंवा तुझ्या पब्लिसिटीवर नाहीये तिचं प्रेम, फक्त तुझ्यावर आहे. ऐक ना, तू जर ओके म्हणलास ना की तुझ्या घरच्यांना देखील मानवायला तयार आहे. पण तर लव्ह मॅरेज वन साइडेड होत नसतं किंवा लव्ह पण असं वन साइडेड नसतं. तिथं खूप जास्त टॉक्झिक होतं. तिथं खूप ते घाण असतं वन साइडेड. जे पण नातं पाहिजे ते दोन्ही साईडने सेम एफर्ट्स पाहिजे त्यामध्ये, तेव्हा ते नातं लाईफ लॉंग चालतं असेल. पण खरा प्रॉब्लेम त्याच्या पुढे स्टार्ट झाला. तिने नंतर लिटरली माझ्या आजी आजोबांना, माझ्या रिलेटिव्हजला फोन केला आणि त्यांना ती बोलत होती मला अक्षयसोबतच लग्न करायचंय, आमचं 2 वर्षापासून आहे. लिटरली असं बोलली की आमचं 2 वर्षापासून आहे. तर त्या मुलीने लिटरली माझ्या रिलेटिव्हजला कॉल केली. मला वाटलं पण काय होतंय काय नाही म्हणलं, काय फोन आमचा नंबर काय गेला म्हणलं, इतके लांब काय गेला म्हणलं नंबर आमचा. काय म्हटलं, तू रडू नको पहिले, रडण्यासारखं काही नाही त्याच्यामध्ये. रडण्यासारखं काही नाही म्हणलं, रडू नको. हा माझी मैत्रीण हा 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 हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू युअर युट्यूब चॅनल. कशा सगळे भारीच असणार. तर हा व्लॉग नाही म्हणता येणार, पण हा जो व्हिडिओ ना हा थोडासा आपल्या बाकीच्या व्हिडिओपेक्षा वेगळा आहे आणि स्पेशल आहे. कारण की काहीतरी विचित्र माझ्यासोबत झाले. विचित्र याच्यामुळे कारण की काल मला एका मुलीचा कॉल आला आणि ती लग्नासाठी मागणी घालत होती. तर मी तो कॉल रिसिव्ह, ती तिच्या फ्रेंडसाठी लग्नासाठी मागणी घालत होती की माझ्या फ्रेंडला तू खूप आवडतो, तिला तुझ्यासोबत लग्न करायचं येते. तिला मी लिटरली 15-20 मिनिटं तिला समजून सांगितलं की बरोबर आहे, तिचं प्रेम असेल तर आय अप्रिशिएट, थँक्यू सो मच, पण मी लग्नासाठी रेडी नाही. माझ्याकडनं आता म्हणजे माझ्या लग्नाची एज पण नाही. तर मी तिला ते 15-20 मिनिटं समजून सांगितलं आणि ते आता तुम्ही तो व्हिडिओ पुढे बघा की एक्झॅक्टली काय झालं. पण त्यानंतर तिला मी हे पण सांगितलं की प्रेम हे एका साईडनी होत नाही, त्याला दोन्ही साईडनी असायला पाहिजे, तेव्हा ते रिलेशनशिप टिकतं. आणि या सगळ्या तिला गोष्टी सांगून झाल्याच्या नंतर परत एक गोष्ट अशी झाली की मला माझ्या रिलेटिव्हचे कॉल यायला लागले की अक्षय काय मॅटर झालं, काय म्हणलं काय झालं. तर त्यामध्ये मी ऍक्च्युअली काल खूप सारे कॉल आले, मी बिझी होतो. तर त्या मुलीने लिटरली माझ्या रिलेटिव्हजला कॉल केली आणि तिने नंबर कसा घेतला, तर तिने नंबर माझे जे पण रिलेटिव्ह आहेत त्यांच्यासोबत तिने पहिले फ्रेंडशिप केली. त्यांच्याकडनं माझ्या आजोबाचा नंबर घेतला, सगळ्याचा नंबर घेतला आणि त्यांना कॉल केले. आणि लिटरली माझ्या आजी आजोबा तर माझे हार्ट पेशंट वगैरे, आजी म्हणजे म्हातारे आहेत, त्यांना ही गोष्ट अशी खूप सिरियस वाटली की नेमकं काय झालं, मुलीचे फोन येत आहेत, आपल्या पोरांनी काय केलं की काय. तर आणि नुकतंच काहीतरी गावाकडे काहीतरी किस्सा झाला होता. ते लिटरली रडत होते मम्मीला फोन करून की काय झालं, अक्षयने काय केलं, असं तसं येते. तर त्यांना ती गोष्ट समजली नाही एक्झॅक्टली काय झाली, पण ते घाबरत होते. त्यांना वाटलं काहीतरी मुलीचं मॅटर आहे. कारण की ती त्यांना फोनवर बोलत होती की मी अक्षयला 3-4 वर्षापासून अक्षयवर काहीतरी प्रेम करते आणि मला त्यासोबत लग्न करायचंय हे येते. पण त्यांना हे माहित नव्हतं की ती जी आहे ती माझी फॉलोवर आहे आणि ते तिच्या साईडने होतं, माझ्या साईडने असं काही नव्हतं. तर लिटरली ते मम्मीकडे फोन करून रडत होते आणि मी काल फोनच नाही उचलला. मला माहितच होतं एक्झॅक्टली काय झालं. मला तर मम्मीने सांगितलं की असं असं झालंय. तर मी आता माझ्या आजोबांना फोन करणार की आता एक्झॅक्टली काय त्यांचं म्हणणं मला नाही कळलं, मला त्यांच्यासोबत बोलतच झालं नाही. पण मला हा व्हिडिओ बनवणं खूप गरजेचं वाटलं. कारण की आपण एखाद्याला लाईक करतो, आपण एखाद्याला फॉलो करतो, त्याच्यावर आपलं प्रेम असतं, पण त्याच्या पण काहीतरी लिमिटेशन्स असतात. त्याच्या पुढे जाऊन अशा गोष्टी मला राग नाही म्हणतात, पण मला वाईट कधी वाटलं की जे माझे आजी आजोबा आहेत ना ते म्हातारे आहेत. तर म्हातारे म्हणजे त्यांची आता एज झाली आणि त्यांना या सगळ्या गोष्टी नाही माहिती. तर ते घाबरले, लिटरली रडत होते. मला तेव्हा खूप जास्त वेळ झालं की हे काय माझ्यामुळे. लिटरली ते आतापर्यंत माझ्यावर प्राऊड फील करत होते, आज ते रडायला लागले आणि त्यांना तो विषयच माहित नाहीये. सो मला हे माझ्या प्रत्येक फॉलोअरला म्हणजे प्रत्येकाला ही गोष्ट मला सांगायची की असं प्लीज करू नका. आता मी माझ्या आजोबाला फोन करतो आणि एक्झॅक्टली काय त्यांना वाटलं काय झालं आपण त्याच्यासोबत बोलू. माझं आणि त्याच्यासोबत बोलणं झालं नाहीये. त्यांनी मला काल खूप कॉल केले, मी बिझी होतो. सो लेट्स सी. हा, त्याआधी तुम्ही पहिले ही व्हिडिओ बघून घ्या की काल मी त्या मुलीसोबत काय बोललो आणि त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की मी माझ्या रिलेटिव्ह सोबत काय कॉन्व्हर्सेशन झालं. सो तुम्ही कंटिन्यू करा आणि हा व्लॉग तुम्ही स्टार्ट टू एंड न स्किप करता बघा प्लीज. हा बोला. बोलू का काय बोलू का म्हटलं
हा बोल ना. हा माझ्या फ्रेंड विषयी बोलत होते. हा तुझ्या फ्रेंड विषयी. हा 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 बरं तुम्हाला नंबर कुठून भेटला? अरे मी सांगते ना अगं मला बोलत तर दे. हा माझी फ्रेंड आहे हा ती आहे ना खूप म्हणजे खूप असं तुझ्यावर प्रेम करते. अच्छा. हा गेली 2 वर्ष झालं ती करते. म्हणजे या 2 वर्षामध्ये कमी तर नाही झालं पण वाढत गेलं उलट. ओके. आणि म्हणजे तिला काही तुझ्या म्हणजे पब्लिसिटीवर किंवा तुझ्या प्रॉपर्टीवर असं काहीही प्रेम नाहीये फक्त तुझ्यावर आहे. अच्छा फक्त माझ्यावर. हा आणि ती मला कसं ओळखते? अरे ती असं ओळखते ना तुला म्हणजे रील्स वर बघितली तेव्हापासून ती आता म्हणजे प्रेमात पडली समोर. ओके तुझ्या फ्रेंडकडे दे ना बोलायला. तीच बोलेल ना सरळ. बोलशील का तिला? हा तीच बोलेल ना. ठीक आहे नंबर देते पण मला अगोदर सांगू दे ना तिच्याविषयी. नाही आता जी बोलते तिच्याशीच बोलतो ना डायरेक्ट. बरं ठीक आहे देते मग नंबर. अच्छा बर ठीक आहे. बरं घे मग नंबर लगेच कॉल करतो ना तू. नाही बरं ठीक आहे सांग तू सांग ठीक आहे. हा 77. नाही नंबर नाही. तू काय सांगत होती ते कंटिन्यू कर. अच्छा तिच्याविषयी सांगायचं का? हा हा ती गेली 2 वर्ष आहे ना खूप करते प्रेम तुझ्यावर आणि म्हणजे तुझ्या प्रॉपर्टीवर किंवा तुझ्या पब्लिसिटीवर नाहीये तिचं प्रेम फक्त तुझ्यावर आहे. ओके. हा तिला तू तुझा सपोर्ट आणि तुझी फॅमिली हवे बाकी काहीही नाही. अच्छा. आणि तिला म्हणजे स्पेशली म्हणजे तुझ्याशी लग्न करायचंय. अरे वा पण माझं आणखीन लग्नाचं एज नाहीये ना. आय नो तुझ्या काही म्हणजे हे जिम्मेदारी वगैरे आहे ना म्हणजे जे काही स्टुडिओ साठी तू लोन घेतला तिथला फेडायचं आहे प्लस आईबाबांची जिम्मेदारी हे सगळं काही आहे माहिती आहे पण ती तुझ्यासाठी थांबली असती. पण मला नाही आवडणार ना माझ्यासाठी कोणी थांबलेलं. मला नाही ऐक ना ती तुझ्यासाठी खरंच थांबली असती पण तिला काय ना 2 बहिणी आहेत ऑलरेडी आणि भाऊ नाहीये. तर घरचे तिच्या ना फोर्स करतायत की लग्न कर. ओके. म्हणून तिचं आहे ना असं रिलेशन बघत आहे दुसरीकडे. अच्छा. हा पण तिला आहे ना फक्त तू हवा आहे आणि तुझं प्रेम हवं आहे बाकी म्हणजे काहीही नाहीये. तिला सगळ्यात पहिले तर थँक्यू सो मच सांग पण ते पॉसिबलच नाहीये. हॅलो तिला सगळ्यात पहिले थँक्यू सो मच सांग पण ते पॉसिबलच नाहीये. एक ऐक ना तुझं ओके म्हणलास ना की तुझ्या घरच्यांना देखील मानवायला तयार आहे. पण मी का ओके म्हणेल ज्याला मी ओळखतच नाही काही नाही. माझ्या साईडने पण काहीतरी फिलिंग्स पाहिजे ना. हो ना तेच तू ओळखत नाहीस ना तिला मग तू तिच्याशी बोलून तर बघ ना तुला नक्की ती असे वाटेल की ती तुझ्या ओळखीची आहे. पण माझी सध्या इच्छाच नाहीये ना लग्न करायची आहे ना कोणी रिलेशनशिप मध्ये असायची आहे. हो ना तिला पण आहे ना लव्ह मॅरेज करायची आहे पण ती पण अरेंज मॅरेज मध्ये करायची आहे सगळ्यांच्या परमिशन. पण मला अरेंज मॅरेज नाही करायचं म्हणजे माझं फिक्स नाही मला काय करायचं आणखी. अरे पण का नाही करायचं तुला जशी हवी आहे ना तशीच ती आहे रे. पण मला कशी हवी हे कोणालाच माहित नाही आणखी मला पण माहित नाही. तर तू कसं डिसाईड करू शकते की मला जशी हवी तशी ती आहे म्हणून. हो माझ्यावर प्रेम करते त्यासाठी थँक्यू पण मग जर मी कोणासोबत लग्न करतोय तिला जर मी खुश ठेवेल तर माझं पण तिच्यावर प्रेम असणं इम्पॉर्टंट आहे ना. फक्त तिचं माझ्यावर वन साइड असून इम्पॉर्टंट नाहीये. त्याच्याने फक्त मी खुश राहील ती नाही खुश राहणार. अरे म्हटलंच ना आता ती तुझ्या बरोबर खुश राहायला पाहिजे म्हणून नाही सोबत असशील ना तर ती खुशच असेल. पण मी नसणार ना खुश का म्हणजे माझं जे व्यक्तीवर प्रेम त्याच्यासोबत मी कसं लग्न करेल. माझ्या लाईफमध्ये कोणी नाहीये. आणि आणखी त्याला तसं मी काही विचार पण केला नाहीये. आणखीन 5-7 वर्षांनी मी नंतर जेव्हा मला वाटेल की आता मला लग्न करायचं त्याच्यानंतर मी विचार करेल. सध्या असं काही डोक्यातच नाही लग्नाचं वगैरे. का बरं म्हणजे नाहीये सध्या खूप काम आहे बिझी आहे करिअरवर फोकस आहे. अरे मी सांगते ना तुमच्या लग्नाला म्हणजे काही असं तुझ्या करिअरमध्ये किंवा तुझ्या सक्सेसमध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाहीये. पण मला करायचंच नाहीये सध्या. पण मला करायचंच नाहीये तर मी उगाच होप्स पण देणार नाही ना. असे खोटे होप्स पण द्यायचे नाही आणि भेटून पण जी गोष्ट पॉसिबलच नाही तर मग कशाला.
त्यापेक्षा तुझ्या फ्रेंडला सांग की तू काहीतरी छान पार्टनर बघ, जो तू त्याच्यावर नाही, तो तुझ्यावर प्रेम करायला असा, त्यामुळे ती हॅप्पी राहील. काय काय तुझा आवाज कट होतोय, तुझा आवाज कट होतोय. कट होतो का आवाज? हा. अरे ती पार्टनर म्हणून तुलाच बघितली, गेली 2 वर्ष आहे ना ती तुझी बोलते. कॉलेजमध्ये असो का हॉस्टेलमध्ये हो मान्य आहे, पण माझ्या पण साईडने काहीतरी फिलिंग पाहिजे ना. वन साइड फिलिंगनी थोडी ना कुठलं रिलेशनशिप बनत असतं. आता 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 मला पण सोशल मीडियावरती कोणीतरी मी ज्या एखाद्याला फॉलो करतो, मला पण ते आवडतं. मग याचा अर्थ असं नाही की मी त्याच्यासोबत जाऊन लग्नच किंवा तो माझ्यासोबत लग्न करेल. हे फक्त बघायला छान वाटतं की आपण ठीक आहे, पण ज्या माणसासोबत बॉन्डिंग नाहीये, काही नाहीये, तिथं ते रिलेशनशिप नाही बनू शकत ना. तुझा आवाज कट होतोय. हा. आवाजच येत नाही तुझा. मी म्हणते तू जिथे राहतोस ना तिथे येऊन ती तुला सांगितली असती की तुझे म्हणजे तिचे जे काही फिलिंग्स आहेत ना ती तुला सांगितली असती, बट ते पॉसिबल नव्हतं. काय सांगितलं असतं? तिच्या फिलिंग्स तुझ्याविषयीच्या. अच्छा, नाही तिच्या फिलिंग्स तर मी आदरच करतो म्हणून मी आता फोनवर बोलतोय, पण ते पॉसिबलच नाहीये. ते तिला समजून सांग आणि तिला मग कोणी एखादा चांगला मुलगा बघ जो तिच्यावर प्रेम करेल. असं असं प्रश्नच नाहीये रे. आता घरचे बघतात म्हणजे आता तिला करावंच लागेल ना. हा, मग कोणीतरी चांगला मुलगा बघून लग्न कर आणि सेट व्हा ना. असं आपण एखाद्याला सोशल मीडियावरती बघतो आणि त्याच्यावरच प्रेम करतो, त्यासोबत लग्न करायचं. ऍज अ पर्सन मी काय आहे, कसं आहे तुम्हाला नाही माहिती कोणालाच. तुम्ही मला सोशल मीडिया नाही माहिती. तुला सगळं काय माहितीये, तू कसं आहे काय नाही, तुला लिटरली म्हणजे नेचर वगैरे सगळं माहितीये तुझं. नेचर कसं माहिती? जे मी ब्लॉग मध्ये आहे, रील्स मध्ये तुम्ही मला बघता तेवढंच बघता. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला नाही माहिती. तेवढं बघून तुम्ही डिसाईड नाही करू शकत की हा माणूस माझ्यासाठी परफेक्ट आहे की नाहीये. नाही, मला तर असं वाटत नाही. मला असे होप्स पण द्यायचे नाही आहेत कोणाला असं. सो तिला मला वाटतं की तुला समजून सांगावं की एखादा चांगला मुलगा बघ आणि तू लग्न कर, जो की तुला माझ्यापेक्षा खूप चांगले मुले भेटतील. सध्या मी लग्नासाठी पण रेडी नाहीये आणि रिलेशनशिपसाठी पण रेडी नाहीये. येस. सो तिला समजून सांग. पण अरे पण मला सध्या माझ्या डोक्यात तसं काही नाहीच आहे. आणि कुठलं ऐक ना, कुठलंच रिलेशन असं फोर्सफुली बनत नसतं. हा. हो. हा. जेव्हा मला अरेंज, पण ते माझं डिसिजन आहे की मला अरेंज मॅरेज करायचं की नाही. जर मला अरेंज मॅरेज करायचं तर मी रेडी आहे. ती जर रेडी नाही तर तिने स्टँड केलं पाहिजे की मला अरेंज मॅरेज नाही करायचं, मला स्टडी करायची आहे, मला माझं करिअर करायचंय, मला सध्या माझं मॅरेजचं एज नाही आहे. तिने ते स्टँड केलं पाहिजे. जर ती रेडी नाही आहे तर अरेंज मॅरेजसाठी, आणि ती जर लव्ह मॅरेजसाठी रेडी आहे तर लव्ह मॅरेज वन साइडेड होत नसतं, किंवा लव्ह पण असं वन साइडेड नसतं. तिथं खूप जास्त टॉक्सिक होतं. तिथं खूप ते घाण असतं वन साइडेड. जे पण नातं पाहिजे ते दोन्ही साईडने सेम एफर्ट्स पाहिजे त्यामध्ये, तेव्हा ते नातं लाईफ लॉंग चालतं. असं वन साइड मला कोणी ते आवडतं म्हणून मी त्यासोबत लग्न करेल, पण नंतर आफ्टर लग्नानंतर त्या माणसाने जर नाही त्याला ती आवडली किंवा मग नाही काही झालं मग काय करणार, किंवा तिला तो नाही आवडला मग काय करणार. तर कुठलं पण रिलेशन हे दोन्ही साईडने त्याच्यामध्ये सेम एफर्ट्स पाहिजे, तेव्हा ते लाईफ टाइम असतं. वन साइडेड रिलेशनशिप करायला नाही पाहिजे असं मला वाटतं. आवाज अडकतोय. मी म्हणतोय की वन साइडेड रिलेशनशिप करायला नाही पाहिजे. कुठलं पण रिलेशनशिप हे दोन्ही साईडने असायला पाहिजे, तेव्हा ते लाईफ टाइम चालतं. सो तिला समजून सांग, छानसा एखादा मुलगा बघ आणि लग्न कर मला.
जे खरं सांगायचं म्हटलं ना ती तुझ्यातच बसते पाहिजे आता सुद्धा करते ना पण ती म्हणजे तूच हवायचं असं तिला वाटते. हो असं 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 नसतं ना, असं वाटणं म्हणजे आता मला पण वाटतं कोणतरी बघून की यार अशी पाहिजे, यार अशी पाहिजे, पण असं वाटणं म्हणजे ते भेटणं असं नाही आहे ना. आणि चल ठीक आहे, मला पण एखादी वाटली, जस्ट इमॅजिन की मला एखादी मुली वाटली की मला ही मुलगी पाहिजे, तिच्यासोबत माझं झालं पण 1 मिनिट हां, तिच्यासोबत जर माझं 1 मिनिट चालू. हा ऋतुजा कोण, कुठली कंपनी, ठीक आहे 2 मिनिट बसा मला. हां, तर एखाद्या मुलीसोबत एखादी मुलगी मला जी आवडते तिला मी नाही आवडते, ती माझ्याविषयी काही ओळखत नाही, ठीक आहे. माझं डिमांड आहे की माझी इच्छा आहे की मला ती पाहिजे, जर माझं तिचं लग्न झालं, पण ते फक्त माझ्या वन साइड ना, जर तिनेच माझ्यावर प्रेम नाही केलं, तीच माझ्यासोबत नीट नाही राहिली, तर मग मी तर असंच खचून खचून मरून जाईल की भाई काय कुठं अडकलो मी. अरे देवा, नाही चान्स अशा गोष्टीला चान्स थोडी देत असतात, असं ते फिलिंग नॅचरली व्हायला पाहिजे ना, असं चान्स देऊन मला वाटत नाही या गोष्टी होतात. पण माझी सध्या इच्छाच नाहीये या सगळ्या गोष्टींची. नाही मी रेडी, जेव्हा असेल तेव्हा बघू, आता नाहीये. सो तिला समजून सांग, आता मी थोडंसं काम करतो. थँक्यू सो मच कॉल केल्याबद्दल. आणि तुला नंबर कुठून भेटला आता हे सांग, तुला नंबर कुठून भेटला माझा, कुठून शोधून काढला, असंच म्हणजे असं गुगलवरती भेटत नाही माझा नंबर, कोणतरी दिला असेल ना तुला. हा, कुठून काढला तो विचारतोय, काढला मला पण कळालं काढला म्हणून, पण कुठून काढला. हा, कोण तुझा फ्रेंड, नाव सांग त्याचं. नाही व्लॉग तर ऑलरेडी चालू आहे माझा. नाही तुझा नंबर वगैरे काही येणार नाही ब्लॉग मध्ये, आणि तू थोडी ना मला कोणाचं नाव सांगितलेस. हा, कोणीच दिला नंबर. छाया मॅडम कडून नंबर घेतला. म्हणजे मी त्यांना मेसेज केला होता की मला तुला एका मॉलच्या याच्यासाठी इन्व्हाइट करायचं होतं ओपनिंगसाठी. ओ माय गॉड, फ्रॉड केला तुम्ही डायरेक्ट छाया मॅडम सोबत. काय करणार सांग, मला नंबर भेटत नव्हता, तुझा ऍड्रेस माहिती नव्हता, तर मी काढला असा. असं खोटं बोलून. अरे खरंच सॉरी, पण मला खरंच काय माहित होतं ना हे सगळं. अच्छा ठीक आहे, चलो. फक्त नंबर कोणाला शेअर करू नका, आणि थँक्यू सो मच, आणि तुमच्या फ्रेंडला समजून सांगा. ओके चलो, आता मला काम आहे, मी काम करतो. ओह नाही नाही पॉसिबल. चलो आता मला काम आहे, मी काम करतो, बोलतो नंतर. ओके ठीक आहे. जेव्हा मला वाटेल ना की आता मला वाटते की आता मी लग्न करायला पाहिजे, मी या नंबरवर कॉल बॅक करेल. ठीक आहे, मग वेट करूच नका ना, तेच म्हणतोय. पॉसिबलच नाही त्या गोष्टी, पॉसिबल त्याचा वेटच नाही करायला पाहिजे. घरच्यांनी ठेवायला पाहिजे ना, म्हटलं त्यांच्या जवळ 7 वर्ष. मग तेच तर. ताई आहे ना, स्नेहल ताई, मग ताईचं पण लवकरच करण्यात आलं ना. नाही ते तेव्हा ती रेडी होती. ओके चलो. चलो थँक्यू सो मच, बाय बाय. थँक्यू नको प्लीज, एक वेळ विचार कर. ओके. पाठवले आहेत प्लीज, एक वेळ. काय पाठवले, फोटोज वगैरे तिथे पाठवले होते. कशावर पाठवले फोटोज. कशावर पाठवले फोटोज, कोणाकडे. अच्छा सोहानची फ्रेंड आहेस का तू. अच्छा फ्रेंड बनवलं माझ्या. बापरे बापरे, फुल प्लॅनिंग चाललंय विषय.
अच्छा ओके. तसं नाही. आणि त्याने तुला दाखवलं म्हणे ना फोटो, म्हणजे नाही. दाखवला आणि तुला पण. नाही असं काही नाही झालंय, मला कोणी फोटो वगैरे नाही दाखवलेत. अच्छा, पण ते लेटर पण पाठवले होते तुझ्यासाठी, ते पण नाही बघितलं का तू? नाही अरे असं कसं, तो पाठवलं म्हणला ना तुला. नाही असं काही नाही आलं मला लेटर वगैरे पण. अच्छा ठीक आहे, मी त्याला बोलते. ओके चलो थँक्यू बाय. बाय बाय नाही, प्लीज एकदाच लेटर रेडी कर, Yes. एकदाचा फोटो पण आणि एकदाचा पिक्चर. ओके थँक्यू. चला आणि ब्लॉग मध्ये माझं नाव प्लीज. येस, तुझं नाव नाही मलाच माहित नाही आणखी. तुझं नाव आणखी मला पण माहित नाही. हो ना. हा. ओके. हम्म. पण प्लीज खरं एकदाचा विचार करा, प्लीज. तिच्यासाठी का होईना, तुझ्यासाठी का होईना, एक वेळेस विचार कर. ओके चलो ओके बाय. बाय. थँक्यू. थँक्यू. बरं तिला बोलतो म्हणलं आपण. तर गाईज तुम्ही बघितलं की तिला मी लिटरली 15 ते 20 मिनिटं समजून सांगितलं. मला कोणीतरी माझ्यावर प्रेम करते त्याचा प्रॉब्लेम नाही, मला कॉल केला म्हणून मी लिटरली 15-20 मिनिटं समजून सांगितलं की हे बघ असं नसतं, वन साइडेड प्रेम नसतं. या सगळ्या गोष्टी मी तिला समजून सांगितल्या आणि मला वाटलं की ठीक आहे तिला समजलं असेल. पण खरा प्रॉब्लेम त्याच्या पुढे स्टार्ट झाला. तिने नंतर लिटरली माझ्या आजी आजोबांना, माझ्या रिलेटिव्हजला फोन केला आणि त्यांना ती बोलत होती मला अक्षयसोबतच लग्न करायचंय, आमचं 2 वर्षापासून आहे. लिटरली असं बोलली की आमचं 2 वर्षापासून आहे. मग त्यांनी विचारलं की 2 वर्षापासून आहे तू कधी छत्रपती संभाजीनगरला गेली का? ती म्हटली की नाही, पण आमचं फोनवरच आहे. म्हणजे त्यांना नाही माहिती ना. म्हणजे तुम्ही विचार करा, जे आजी आजोबा त्यांना काय कळणार आहे हे सोशल मीडिया आहे ते. त्यांना असं वाटलं की नक्की त्यांचं काहीतरी आहे आणि आता अक्षय लग्नासाठी नाही म्हणतोय आणि ती मुलगी घरी फोन करते. त्यांना असं सीन वाटलं. लिटरली 2 दिवस ते त्यांना लिटरली जेवणच जात नव्हतं आणि आजी आजोबा माझे रडत होते लिटरली. मला खूप जास्त वाटलं की ज्यांना मी एवढं प्राऊड फील करून दिलं की यार अक्षयनी त्यांची सगळे ड्रीम्स पूर्ण केली, त्यांना अक्षय प्राऊड फील होत होतं. आणि काल ते माझ्यामुळे रडले. मला एवढं घाण वाटलं. तुम्ही बघा आता पुढे मी माझ्या आजोबाला फोन करणार आहे आणि पुढे त्यांच्यासोबत ती मुलगी त्यांच्यासोबत काय बोलली हे तुम्ही आता पुढच्या क्लिपमध्ये बघा. तर असं झालं होतं की तिने माझ्या आजी आजोबाचा नंबर घेतला कुठून तरी आणि त्यांना कॉल केला आणि लिटरली ते रडत, त्यामुळे मला जाम वाईट वाटलं. आणखी माझ्या काकूसोबत पण त्यांचं बोलणं झालं. सो मी आता आजोबाला कॉल करतो, पुढे बघू त्यांचं काय आहे. हॅलो. हा ना बोला, काय झालं? हा द्या. हा काय झालं? हॅलो. अरे नाही, मी कामात होतो जरा, तेव्हा आता फोन केला. का बरं, काय झालं? काय काय मला वाटलं पण काय होत आहे काय नाही म्हणलं. पण काय फोन आमचा नंबर कस काय गेला म्हणलं, इतके लांब कस काय गेला म्हणलं नंबर आमचा. काय म्हटलं? तू रडू नको पहिले, रडण्यासारखं काही नाही त्याच्यामध्ये. रडण्यासारखं काही नाही म्हणलं, रडू नको. नाही आता हा काय म्हणलं. मला वाटलं असे नको करायला म्हणलं, लेकरू आताच लागलंय करायला विचारायला की काय पिढा झाली मग. काय म्हणे तुला तू फोन करून? मला नाही म्हणजे त्यांना म्हणजे मी नव्हते इथं, पण त्यांना म्हणजे आते तुमचा नातू आहे का म्हणजे आता यांना काय माहिती म्हणजे आम्हाला काय लग्न करायचं, मग तुम्ही सांगा करायचं का नाही. ते म्हणजे माझ्या पण संदेशामुळे म्हणजे ते कुठं मी कुठं माझं काय संदेशामध्ये लग्न करायचं का करतोय का नाही करतोय ते. आणि मग ते फोन घेतला ते फोन म्हणजे फोन घेऊन गेला, नंबर फोन दिला म्हणजे हातात घेतला आणि मग ते घाबरले. मग आणि मग त्या मी गीता तिकडे होते ना, गीता मामी तिथं, मग गीता मामीकडे गेले. आज आले
तो तिकडं मग म्हणजे मग म्हणले गीता हे बरोबर आहे काय आहे ते बरोबर आपले फोन कसा आला काय आला कसं काय नंबर गेला कसं काय फोन केला काही काय लफडं झालं का काय झालं गीताला मी फोन करायला लावला म्हणलं बघ बाय समजा विचार करून म्हणलं आता आम्हाला काय बोलता येईल म्हणलं आणि मग ते गीताने सविस्तर विचारलं मग ती म्हणली गीता म्हणली तुझे आई वडील त्यांचे आई वडील जरी तुला आवडा किंवा तुमचं प्रेम असतं तर तुझे आई वडील बोलव तुझे कोणी असले नातेवाईक ते बोलव त्यांचे आजोबा येते त्याला आई आहे वडील आहे आपण म्हणलं काहीतरी लग्न झालंय का काय झालंय म्हणलं काय मला कालच्या करून मला नुसती धरणे माझी जागा द्यायला मग गीताने सविस्तर म्हणजे असं नसतं म्हणजे हे काय 4-6 महिन्याचा खेळ आहे का काय म्हणजे एक महिन्याचं आयुष्य आहे ना आयुष्य जायचंय म्हणजे एक महिन्याच्या हाताखाली असं काय म्हणजे तो त्याला फोन करतो कसली का त्याला तू कसली त्याला कसली का तू असं तुमचं काही झालंय का ठरलंय का म्हणजे का असं काहीच नाही आम्ही फोन केलेले का 2 वर्षापासून चाललंय आमचं प्रेम आमचं कारण असं काहीतरी म्हणतो काय 2 वर्षापासून चालू आहे आमचं अरे काय काही पण ऍक्च्युली असा विषय की काल त्या नाही काय असतं ना अक्का आता माझे व्हिडिओज वगैरे सगळे बघतात ना तर त्यातली ती एक आहे तिने आता माझे व्हिडिओ वगैरे बघून तिला मी आवडलो असेल तर तिने काय केलं कुठून तरी माझा नंबर घेतला आणि मला फोन केला की माझं तुझ्यावर प्रेम आहे असं तसं आहे ते मला तुझ्यावर लग्न करायचं ते असं होतं मी तिला ओळखत पण नाही काहीच नाही ते फक्त तिच्या साईडने होतं आपण ओळखत पण नाही असे कॉल मला येत असतात तुला पण मला असंच करायचं नाही 2-3 वर्ष मला लग्नच नाही करायचं हे काय वाटलं असं काहीतरी चाललं झालं हो मी तेच म्हणलो होतो मी बोललो होतो कॉलवरती तसं की तुला गीता पण बोलली गीताला म्हणलं तू काय बोलायचं तू बोल बाय म्हणलं मला काय बोलता नाही यायचं गीता म्हणली कसं बघू म्हणली करते म्हणली फोन त्याला ती म्हणली कसं फोन आहेत त्यांच्या म्हणजे मी बहिणी म्हणले त्यांची म्हणजे किती आहे का ती म्हणजे आम्ही 2-3 बहिणी आता म्हणली गीता म्हणली मग गीताला म्हणलं फोन आलता का असते तर आम्ही फोन केला मग तुला तर तो फोन उचलला नाही हो काल बिझी होतो जरा सकाळी गीताला म्हणलं गीता तो काय तर मेसेज टाक म्हणलं त्याला येत म्हणजे त्यांनी जर बघितलं तर त्याला फोन करेल मग तिने मग पुन्हा फोन केला काय बघ तुला मला काल जर काय म्हणा बाबा एवढं काय टेन्शन घ्यायचं मम्मीने सांगितलं तू रडत होती म्हणून 2 दिवसात काय दिवस खाल्ली त्या कालच्या करून अरे एवढं काय टेन्शन घ्यायचं मम्मीने सांगितलं तू रडत होती आता कधी नाही बाबा याच्यात काय ना त्यात आताचे उलटे लागले तर अन्नाला हे काय म्हणलं असते तिला घरी आला का नाही बाहेरच होतो मम्मीने सांगितलं अक्का रडत होती म्हणे अक्काने टेन्शन घेतलं तू त्याला कॉल कर पहिले म्हणून मी कॉल केलं लगेच तिला म्हणलं मला त्याला बोलायला मला तेव्हा बरं लागेल मला तो काय मला बरं लागायचं काय असतं ना अक्का माझे व्हिडिओज वगैरे बघतात ना सगळे तर ते आता व्हिडिओ बघून तिला वाटलं तिने डायरेक्ट कॉलवर ती कॉल करून तिने डायरेक्ट तुम्हाला विचारलं तर हे चुकीचं आहे की आपण एखाद्याला व्हिडिओ बघतो हे करतो त्याला डायरेक्ट त्याच्या घरी फोन करायला पाहिजे असं लग्नाचं मागणी काम करते का शिकते का काय असं काहीतरी मग मला तर दिसतीच मग उद्याचीच पक्षात वारा शिजला बाबा काय बाई म्हणला तरी काय झालं का म्हणला आणि तुझं आजारी गाभारले मग काल गाभारले तर प्रति म्हणले की काहीतरी फोन करून तरी जवळच आलाय म्हणले म्हणजे लांबचं नाव सांगितलं म्हणजे ते जरा उठे गट झाले पण माझ्या मनातच सारखं येते माझ्या मनातच येते मला असं उद्या बावलं नाही बाबा नाही आपले व्हिडिओ बघून अक्का मला असे फोन येत राहतात म्हणजे फोन आला मग आपण प्रत्येकासोबत थोडी ना लग्न करू शकतो सांगितलं ना मला म्हणजे मग आता आम्ही समजा बघते म्हणजे त्याचं ते मला
मला सांगितलं त्यांनी मला एक मोबाईल दिलाय मला माझं काय असं मग तुझ्या याच्यावर येईल आनंद होईल आमचं होईल हा मग मी सांगत होते ते म्हणजे आम्ही त्याला पुन्हा केली इफेक्ट म्हणली रोज येते मला रोज. हा आता हे बघ, एखादी हिरोईन मला आवडती, ठीक आहे, एखादी आपण पिक्चर बघतो ह्याच्यातले, तर ती मला आवडली, मी तिला काय असं फोन करून म्हणलं की ते काय फोन करून म्हणलं की त्याच्यासोबत लग्न थोडी होणार आहे माझं. तसं तिने केलं, तिने मला व्हिडिओ बघते तिने फोन केला आणि तिने तर डायरेक्ट नंबर घेऊन तुम्हाला फोन केला. मग तुम्हाला हे पहिले काही माहित नाही म्हणून तुम्ही घाबरली. हा पण घाबरण्यासारखं काही नव्हतं. अण्णाकडे दे बरं. मला सांगितलं म्हणजे आता नवीन नंबर आला तर कोणाकडे आता तर तो कोणाका म्हणजे उचला पण तिने सॉनकडनं नंबर घेतला सांगितलं मला. असं आहे का हा बरोबर एक काम अण्णाला दे बरं, अण्णाला दे ना. ते आहेत ना ते बोलत होतं काही येत ना बाजूला बोलत त्यांना. हॅलो, काय घाबरले तर काय अण्णा? घाबरले तर काय म्हणलं? हा 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 माझी मैत्रिणी हे देऊन कुठून? कुठून फोन लावला म्हणजे काय हा ना हा करू हा 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 म्हणजे ना करू माझ्या त्यांचं 2 वर्ष प्रेम आहे. हा तू का किती औरंगाबादला हा म्हणजे आमच्या फोनवर हम्म मला काय बोलती म्हणले तू हम्म हा हा तुला फोन कोण दिला म्हणजे असंच करायचं हा म्हणजे पुन्हा फोन फिरला नको बघ. हम्म हा किती घ्या नंबर करून ठेवले. हा 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 ते काय असतं ना अण्णा, आता आपले व्हिडिओ बघतात ना सगळे, आता आपले व्हिडिओ बघतात ना सगळे सगळीकडं इंस्टाग्रामवर मोबाईलवरती, तर त्यांना आवडलं असेल मी, तर त्यांनी काय केलं नंबर घेतला कुठून तरी आणि त्या नंबरवर फोन केला आणि त्यांनी त्यांच्याकडनं स्वानकडून पहिले आता त्यांनी स्वानचा नंबर घेतला, स्वानकडून तुमचा नंबर घेतला. हा आणि मग इंस्टाग्रामवर तर माझ्या ह्याच्यामध्ये स्वानचं पण ना इंस्टाग्रामवर, आता त्यांना सगळ्याला माहिती आहे स्वान माझा भाऊ आहे, तर त्यांनी स्वानला कॉन्टॅक्ट केला, स्वानकडून तुमचा नंबर घेतला आणि तुम्हाला कॉल केला. आणि असे मला कॉल सारखे येत असतात. हा आता आपल्याला तर हिरो हिरोईन आवडतं आपल्याला बघता, तर त्याच्यातलं ते काही जण असतं की ते खूपच जास्त करतात, त्यातलं ही एक होती म्हणायचे. नाही एवढं आपण नाव कमवलं काय याच्यासाठी थोडी कमवलंय असल्या गोष्टीसाठी. नाही आपल्याला टाइम आहे लग्नाला. 5 असे काही लफडे करतच नाही अण्णा. मग तेच म्हणलं, मला मम्मीने सांगितलं घाबरले होते ते असं तसं. हा पण असे फोन वगैरे येत असता मला, ह्याच्यावरती मोबाईलवरती लोक बघतात त्यांना मी आवडतो, ते मला कोणी माहित नसतं. तुम्हाला कोणी फोन केला मला पण माहित नाही, त्याचं नाव गाव काहीच माहित नाही आपल्याला आणखीन. हा ते मला नाही माहिती कोणी फोन केला, मला त्याचं नाव पण माहित नाही, कधी बघितलं पण नाही. हा ठीक आहे चालेल. हा ठीक आहे, कळालं ना तुला अक्का? कळालं ना म्हणलं. ठीक आहे चालेल. ठीक आहे ठेव. तर कन्फ्युजन असं झालं की माझ्या आजी आजोबाला असं वाटलं की आमचं 2 वर्षापासून प्रेम आहे. ती म्हणले की आमचं 2 वर्षापासून प्रेम आहे. ते बोलले की तू औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला कधी गेली, तू भेटली का त्याला? नाही म्हणे आमचं मोबाईलवरच आहे. तर ती अशी बोलली की आमचं मोबाईलवरच आहे, आमचं 2 वर्षापासून प्रेम आहे. माझं त्याच्यावर असं नाही, आमचं. त्यांना असं वाटलं की यांचं आहे अक्षरशः काहीतरी काही केलं की काय, म्हणून ते घाबरले, लिटरली रडत होते. आणि मी बिझी होतो बाहेर, मला माहितच नाही गोष्ट, मी फोनच नाही उचलले 2 दिवस, 1 दिवस, कालचा दिवस. आणि मला नंतर मम्मीने जेव्हा सांगितलं तेव्हा मी आता कॉल बॅक केला आणि तो विषय क्लिअर केला. सो
मला सगळ्यांना एवढंच म्हणायचंय की जी पण आता तू जिने पण कॉल केली ती व्हिडिओ पण बघत असेल, हे बघ, आपण एखाद्याला सोशल मीडियावरती बघतो, आपण एखाद्याचे पिक्चर बघतो, आपण काय बघतो, साहजिक आहे आपल्याला ती व्यक्ती आवडते, पण ती व्यक्ती आपण तिला सोशल मीडियावरतीच बघितलेलं असतं, त्या मूवीमध्येच बघितलेलं असतं, त्याच्या पलीकडे ती व्यक्ती काय ना हे आपल्याला माहित नसतं. ते एवढ्यावरनं डिसिजन घ्यायचे नाही. आणि पहिली गोष्ट, प्रेम हे वन साइडेड होत नाही. मला वाटलं माझं कोणावर तरी प्रेम आहे म्हणून मग त्यांनी माझ्यासोबत लग्न करावं, असं होत नाही. प्रेम हे दोन्ही साईडने असायला पाहिजे, तेव्हा ते लाईफ टाईम सक्सेसफुल असतं. आणि जे वन साइडेड गोष्टी असतात त्या खूप जास्त टॉक्सिक असतात. म्हणजे जसं फक्त असं काही रिलेशनशिप असतात त्यामध्ये फक्त वन साइडेड प्रेम असतं, दुसरा टाइमपास करतो किंवा मग त्याला ते आवडत नसती, ते वाले रिलेशनशिप खूप जास्त टॉक्सिक असतात. सो प्लीज तुम्ही असं करू नका. तुम्हाला कोणी सोशल मीडियावरती कोणावरती आवडते तर त्याला फोन करू नका, त्याच्या फॅमिलीपर्यंत तुम्ही जाऊन त्यांना त्रास देऊ नका, कारण की त्यांना नाही माहिती. कारण की माझी फॅमिली एकदम साधी भोळी फॅमिली, त्यांना नाही माहिती की काय कसं असतं. त्यांना वाटलं मुलीचा फोन आला म्हणजे काहीतरी लफट झाला, काहीतरी प्रॉब्लेमच झाला. पण असं प्लीज करू नका. जे पण माझे फॉलोअर्स आहेत, जे पण मला बघतात आणि ज्या पण मुलीने कॉल केला होता तिला एवढीच रिक्वेस्ट आहे की प्लीज असं करू नको, कारण की त्याच्यामुळे माझ्या फॅमिलीला त्रास होतोय. माझ्या आजी आजोबाला या गोष्टी कळत नाहीत आणि हे चुकीची गोष्ट मला वाटली म्हणून मी व्हिडिओ बनवते, कारण की या एक्झाम्पलमुळे सगळ्यांना कळेल की अशी गोष्ट नाही व्हायला पाहिजे. सो प्लीज एवढी गोष्ट तुम्ही समजून घ्या. आणि आता हे खूप म्हणजे मला खूप असं बोर झालं ऐकून की लिटरली तुम्ही ऐकलं ना आजी काय बोलली की मला 2 दिवस मला काल जेवणच नाही गेलं, मला म्हणजे ती लिटरली रडत होती. आणि ती मम्मीला पण ती मला कॉल करायचा ट्राय करत होती, कारण तिला मम्मीला डायरेक्ट सांगायचं होतं. तिला वाटलं की मम्मी टेन्शन घेईल म्हणून ती मम्मीला फोन करायची की अक्षयला सांग फोन करायला, अक्षयला सांग फोन करायला. मी बिझी होतो म्हणून काही मला बोलताच नाही आलं. आणि मग नंतर मग तिने शेवटी केलाच कॉल मम्मीला आणि मम्मीला सांगितलं. आणि मग नंतर आत्ता माझ्यासोबत बोलणं झालं तर त्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. पण प्लीज असं करू नका. पूर्ण सगळे रिलेटिव्हमध्ये हे ते इकडे तिकडे जाऊन आपण कोणाला तरी सोशल मीडियावर बघतो. आणि तिने लिटरली असं सांगितलं माहिती आहे का की आमचं प्रेम आहे 2 वर्षापासून, आमचं नाहीये, ते आपल्या वन साइड होतं, तिच्या साईडने होतं. मला ती कोण आहे ते पण माहित नाही. तुम्हीच बघितलं कालच्या कॉलच्या म्हणजे आधीच्या रेकॉर्डिंगमध्ये काय विषय आहे. सो प्लीज गाईज असं करू नका. थँक्यू सो मच, लव्ह यू ऑल. तुम्ही आता पूर्ण व्हिडिओ बघितली असेल, त्यामध्ये माझं एवढंच म्हणणं आहे की मला काही प्रॉब्लेम नव्हता, मला असं कॉल वगैरे आला असं काही मला प्रॉब्लेम नव्हता. पण मला एक गोष्ट जी आवडली नाही ती माझ्या रिलेटिव्हपर्यंत कॉल केले आणि त्यांच्यासोबत ते मिसकम्युनिकेशन काहीतरी झालं, मिसअंडरस्टँडिंग त्यांच्यामध्ये झाली मला, आणि त्याच्यामुळे त्यांना त्रास झाला. त्यांना नीट काही कळलं नाही. मला ती वाली गोष्ट जरा खटकली की लिटरली फोनवरती ते असं बोलत होते की माझं आणि त्याचं 2 वर्षापासून चालू आहे असं तसं आहे. तर ह्या गोष्टी ऐकून त्यांना काहीच नाही कळलं. आणि ते गावाकडचे लोक आहे, साधी लोक आहे, तर त्यांना एवढं नाही कळत. ते लिटरली घाबरले, रडले, जेवण पण जात नव्हतं असं सांगते मला माझी अक्का तर, की 2 दिवस तिला जेवण पण नाही गेले की बाबा काय करून ठेवलं पोरांनी. म्हणजे अशा गोष्टी झाल्या. म्हणून मला ही गोष्ट नाही आवडली की तुम्ही एखाद्याला तुम्हाला जर कोणतरी आवडतं तर ठीक आहे. मला पण कोणीतरी ऍक्टर आवडते, याचा अर्थ असा नाही की मी एवढं काहीतरी क्रेझी थिंग्स करल त्याच्यासाठी. सो कुठल्या पण गोष्टीला एक लिमिट असते, त्या लिमिट पर्यंतच कुठली पण गोष्ट चांगली वाटते, त्याच्या पुढे गेली की त्याचा त्रास होतो. तर हे प्लीज सगळ्यांनी समजून घ्या. आणि सध्या आमच्याकडे डेंजर काम चाललेत, कारण की सखी अँड सखामध्ये 15 डेज मास्टर मेकअप अँड हेअर स्टायलिंग कोर्स चालू होता. तर त्यामध्ये आपले मेकअपचे पण स्टुडंट्स होते. सगळ्यांनी एवढे भारी भारी मेकअप करतायत, अनएक्सपेक्टेड नाही, नेक्स्ट मोर दॅन इमॅजिनेशन, काय मोर दॅन एक्सपेक्टेशन असले मेकअप करतात सगळे. काय वाटतं तुम्हाला? आपल्या इन्स्टाच्या पेजवर पण आहे त्यांचं काम आपण केलंय. हो, आता आम्ही सगळे आमचे स्टुडंट जे पण मेकअप वगैरे करतात ना ते सगळे आम्ही आता सखी अँड सखाच्या आणि यांच्या पेजवरती टाकतोय. तर तुम्ही ते पण बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा की कसे करतात. आणि प्लीज सखी अँड सखाला फॉलो करा. येस, सखी अँड सखाला आणि छाया मॅडमला पण फॉलो करा. छकुलीला पण करा गाईज फॉलो. छकुलीच्या फ्रेंडला पण फॉलो करा गाईज. सगळ्यांना फॉलो करून टाका. छकुलीच लवकर आली. कारण की आम्ही जेव्हा बघितलं ना सगळ्यांचे मेकअप वगैरे, लिटरली मी तर खूप खुश झालो की भाई आपले स्टुडंट्स, जसं आम्ही बोललो होतो, जसं आपण स्टार्टिंगला बोलत होतो की तुम्ही ऍडमिशन घेतलं ना तुम्हाला रिग्रेट नाही होणार, तुम्हाला प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट बनवूनच आम्ही इकडनं सोडणार. आणि ते जे आम्ही शब्द दिले होते ते आम्ही खरे केले. लिटरली जेव्हा मॅच्युअर स्किनचं मेकअप होतं तर लिटरली माझ्या स्टुडंट्सला सांगितलं, जे त्यांचे मॅच्युअर स्किनवाले आले होते की माझ्या मुलीचं लग्न असलं तर तू मलाच बुक करू, इथपर्यंत कमेंट्स होत्या. तर तेव्हा खूप प्राऊड फील झालं की आपण ज्यांना शिकवलंय
त्यांना असे फीडबॅक्स मिळाले. नेक्स्ट जेव्हा आम्ही माझ्या स्टुडंट्स मॉडेल्सवर शूट करत होत्या तर मॉडेल्स स्वतः म्हणत होत्या की हा तुमचा फर्स्ट क्लास आहे का, कारण ज्यांचं फर्स्ट क्लास म्हणजे फर्स्ट वेळेस जे क्लास जॉईन करतात त्यांच्या कामामध्ये एवढी फिनिशिंग नसते, तर तुम्ही पहिले पण करत होते का, असं जेव्हा त्या माझ्या स्टुडंट्सला म्हणत होत्या तेव्हा आमचे स्टुडंट्स आम्हाला असं खुश होऊन येऊन सांगत होते की मॅम ती अशी म्हणाली तसं म्हणलं. तर त्यात आम्हाला प्राऊड फील होतं की नाही छान, सगळ्यांचंच काम खूप छान होतं. खरंच म्हणजे जे पण मेकअप वगैरे बघतात ना त्यांना विश्वास बसत नाही की हे जे काम केलं हे स्टुडंट्सने केलंय, ज्यांची आणखीन बॅच चालू आहे त्या स्टुडंट्सनी एवढ्या लेवलचं काम केलं, कोणाचा विश्वास बसत नाहीये. पण असंच झालंय, सखी आणि सकाळचे स्टुडंट्स त्या लेवलचं काम करतात कारण की शिकवणारे आपल्या छाया मॅडम आहेत आणि त्यांच्या तिकडे सर्टिफिकेट तुम्ही बघू शकता गाईज. सगळे जेवढे सर्टिफिकेट तेवढ्या कंट्रीजमध्ये फिरून आल्यात आणि फक्त ते लुक अँड लर्न नाही, फुल हँडसम प्रॅक्टिस वाले सर्टिफिकेट आहेत सगळे. आणि आम्ही तिकडे अर्धे सर्टिफिकेट लावले, अर्धे आणखी लावायचे बाकी आहेत. आणि हा सगळा एक्सपिरियन्स जेवढा पण आहे तेवढा त्या सगळ्या स्टुडंट्सला सांगतात, सगळ्याकडनं करून घेतात. आपण जे कोर्स केले ना ते हँड्स ऑन केलेले सगळे इंटरनॅशनल, त्याच्यामुळे सगळेच मेकअप आर्टिस्ट पर्सनली ओळखतात. मग तो नईम खान असो, कन्नन राजन असो किंवा मग लजारो असो, हे पर्सनली ओळखतात कामाला सुद्धा आणि आपल्याला सुद्धा. येस. तर छत्रपती संभाजीनगर मधलं बिगेस्ट आणि लक्झरियस आणि बिगेस्ट अकॅडमी का बरं म्हणतो तुम्हाला आता कळत असेल रिझल्ट बघून आमच्या स्टुडंट्सचा. तर खरंच जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरचे आहात किंवा मग बाहेरचे पण आहात तर तुम्हाला खरंच मेकअप इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला करिअर करायचंय तर तुम्ही नक्की सखी आणि सकाळी जॉईन केलं पाहिजे. तुम्हाला रिग्रेट कधीच होणार नाही. एवढं बोलेल की त्यानंतर सांगायचं का, आमच्याकडे आम्ही नाव नाही सांगणार पण काही अकॅडमीज मधून स्टुडंट्स आले होते जॉब किंवा इंटर्नशिपसाठी. सो ठीक आहे, जॉब करायचं तर आम्ही त्यांना काही क्वेश्चन्स विचारले तर लिटरली बेसिक क्वेश्चन सुद्धा, बेसिक आयडियाज सुद्धा त्यांच्या क्लिअर नव्हत्या. आणि हे ऐकून मला खूप असं कसं तरी झालं. तर मी पुन्हा माझ्या स्टुडंट्सला ते सगळे क्वेश्चन जे मी त्यांना विचारले तर ते विचारले आणि माझ्या स्टुडंट्सनी सगळ्यांनी छान आन्सर दिले. तेव्हा मला छान वाटलं की चलो म्हणजे माझ्या स्टुडंटचे बेसिक्स जे आहेत ते खूप छान क्लिअर आहेत. सो कुठे पण तुम्ही क्लास जॉईन कराल तर प्लीज याची काळजी घ्या की तुमचे पैसे वाया नाही गेले पाहिजे, तुमचा वेळ वाया नाही गेला पाहिजे. येस, लिटरली एका कुठल्या तरी, आता त्याचं नाव वगैरे घेणार नाही आपण, आपल्याला असं नाही करायचंय, पण आम्ही बघितलं की मार्केटमध्ये फक्त पैसा कमवण्याचा विषय चाललेत. स्टुडंट्सला ऍडमिशन करून घेतात, त्यांना पाहिजे ते नॉलेज देत नाहीत. बॅच झाली, डेट संपली की त्यांना तिकडनं बाहेर काढतात. आणि हे सगळं आम्ही बघतो तर आम्हाला खरंच खूप घाण वाटलं की भाई असलं चाललंय मार्केटमध्ये. आम्ही खरं सांगतो सखी आणि सखामध्ये आम्ही जी क्वालिटी देतोय ना, मी गॅरंटेड सांगतो तुम्हाला ती कुठंच भेटणार नाही. आम्ही त्या लेवलचं काम सखी आणि सखामध्ये करतोय, त्या लेवलचं एज्युकेशन आम्ही देतोय. सो तुम्ही एकदा ट्रस्ट ठेवून तुम्हाला जर करिअर बनवायचं आहे इंडस्ट्रीमध्ये, तुम्ही सखी आणि सखामध्ये या. तुमचं नक्कीच फ्युचर इकडे बनेल. कारण की आमची जे फर्स्ट बॅचचा जर रिव्ह्यू असेल ना किंवा मग त्यांचं जे पण पुढे होईल ना, मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेल. तेव्हा तुम्हाला कळेल की काय लेवलचं आम्ही त्यांना सांगतोय, काय लेवलचं आम्ही त्यांना शिकवतोय. तुम्ही आता ह्याचं सगळं रिझल्ट वगैरे आपल्या सखी आणि सखाच्या पेजवरती त्यांना दिसेलच. तुम्ही बघा ते काय लेवलचं काम करतायत. सो येस, आता आम्ही जातो कारण की आता खूप लेट झालाय. मला वाटतं किती वाजले आता, बापरे 2 वाजलेत आणि आम्ही 2 पर्यंत आमच्या इकडे शूट वगैरे चाललेत. सो जाम लेट झाले. आता आम्ही जातो. टाटा बाय बाय, सी यू, लव्ह यू ऑल.